दिल्लीत शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमार आणि दडपशाहीच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी 23 जुलै रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे। या बंदमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व संघटनांनी, राजकीय पक्षांनी सहभाग नोंदवावा असं आवाहन वंचित बहुजन आघाडी आणि समविचारी पक्षांनी केलंय। दिल्लीत शांततापूर्ण वातावरणात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमार आणि पोलिसांकडून झालेल्या कथित दडपशाहीच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी 23 जुलै रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे। दिल्लीमध्ये विद्यार्थी उपोषणाला बसले होते। त्यांच्या भवितव्याचा प्रश्न होता। पेपर फुटल्यामुळे किंवा जाणीवपूर्वक फोडल्यामुळे परीक्षा पुढे गेल्या। दुसऱ्यांदा सुद्धा परीक्षा ज्यावेळेस घेण्यात आल्या त्यावेळेस सुद्धा पेपर फुटला। विद्यार्थ्यांची एवढीच मागणी होती की मंत्री महोदय आणि त्यांच्याच बरोबर ज्यांनी पेपर फोडला त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे। त्यांच्यावरती कारवाई तर झालीच नाही, पण RSS BJPच्या शासनाने विद्यार्थ्यांवरतीच कारवाई केली, अमानुष कारवाई केली, न सांगता येईल अशी कारवाई केली। मुलींना त्यांनी सुद्धा सोडलं नाही। याच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीने दिल्लीमधल्या घडलेल्या घटनेचा निषेध हे दर्शविण्यासाठी 23 तारखेला बंदचा कॉल देण्यात आलेला आहे। मी तमाम पालक जे आहेत त्यांना विनंती करतोय की हा लढा आपल्या मुला-मुलींचा भवितव्याचा लढा आहे। तेव्हा 23 तारखेला आपण आपल्या मुला-मुलीला शाळेत न पाठवता आपला निषेध व्यक्त करावा, हे आवाहन मी आपल्या सगळ्यांना करतोय। या महाराष्ट्र बंदमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय पक्ष संघटनांसह उद्योग, व्यापारी संघटना आणि संविधानप्रेमी घटकांनी सहभाग नोंदवावा असं आवाहन वंचित बहुजन आघाडी आणि समविचारी पक्षांकडून करण्यात आले। महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात निषेध फेरी काढण्यात येणार आहे। उद्या सकाळी 10 वाजता दसरा चौकातून या फेरीची सुरुवात होणार असून शहरातील प्रमुख मार्गांवरून फिरून दसरा चौकात आल्यानंतर निषेध सभेनं या फेरीची सांगता होणार असल्याचं वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार बैठकीत सांगितलं। पत्रकार बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष जनार्दन गायकवाड, शहराध्यक्ष अरुण सोनवणे, कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय गुदगे यांच्यासह समविचारी पक्ष संघटनांचे कॉम्रेड सतीशचंद्र कांबळे, भाई बाबूराव कदम, कॉम्रेड रघुनाथ कांबळे, कॉम्रेड अतुल दिघे, सुवर्णा तळेकर, CPIचे संजय गावडे, दिलीप लोखंडे, सदाशिव निकम आदी उपस्थित होते।